एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉन 2025 ही स्पर्धा 24 ऑगस्ट रोजी पहाटे 6 वाजता दौंड येथील क्रीडा संकुल येथे संपन्न होणार असल्याची माहिती मॅरेथॉन आयोजक समितीचे राजेश दाते यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना दाते म्हणाले की गेल्या 10 वर्षापासून ही मॅरेथॉन दौंड या ठिकाणी आम्ही घेत असून यावर्षी देखील अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पडणार आहे। 2015 सालापासून दौंड इथं या मॅरेथॉनची सुरुवात केली असून ग्रामीण भागातील मुलांमध्ये शारीरिक क्षमता वाढावी व या मॅरेथॉनची जनजागृती व्हावी या उद्देशाने अशा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत असल्याचं त्यांनी सांगितलं। चालू वर्षी होणारी मॅरेथॉन ही इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाणे अतिशय दिमागदार पद्धतीने होणार आहे। यावर्षी राज्यातूनच नव्हे तर देशाबाहेरील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असल्याचं दाते यांनी सांगितलं। डॉक्टर रोहन खवटे यांनी होणाऱ्या मॅरेथॉन संदर्भात अधिक माहिती देताना सांगितलं की चालू वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एका लिंकद्वारे नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। या मॅरेथॉनमध्ये किती किलोमीटरला कसा वयोगट असणार, मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी किती शुल्क आकारले जाणार, स्पर्धेसाठी कोणता मार्ग असणार याची माहिती त्यांनी दिली आहे। सदर मॅरेथॉन स्पर्धेसाठी अनेक बक्षिसं ठेवली असून स्पर्धकांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करावी। 10 ऑगस्टला नाव नोंदणी प्रक्रिया बंद होणार असून या मॅरेथॉन स्पर्धेसाठी फक्त 2,500 नाव नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं ते म्हणाले। आवाज जनतेसाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा। दौंड रायझिंग मॅरेथॉन दरवर्षीप्रमाणे यावर्षी 24 ऑगस्ट रोजी दौंड या ठिकाणी जी शानदार होणार आहे त्या संदर्भात आज सर्व दौंड रायझिंग मॅरेथॉनची आयोजक कमिटी यांनी आज पत्रकार परिषद भरवलेली आहे आणि त्या निमित्तानं मला सांगायला आनंद वाटतो की आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आला, त्याबद्दल दौंड रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजक कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। सगळ्यात याची सुरुवातीची प्रास्ताविक सांगायचं म्हणजे गेल्या साधारण 2015 सालापासून दिनेश भागवत आणि मी डॉक्टर राजेश दाते आमच्या संकल्पनेतनं ही मॅरेथॉनची सुरुवात झाली। दौंड या ठिकाणी ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रामुख्यानं हेल्थ अवेअरनेस निर्माण व्हावा, ग्रामीण भागातील मुलांमध्ये एक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशानं केवळ या मॅरेथॉनची सुरुवात झाली। छोटंसं त्याचं आम्ही जे बी रोवलं त्याचा वटवृक्ष झालेला तुम्हाला आज पाहायला मिळत आहे। कारण आज जी मॅरेथॉन आहे ही इंटरनॅशनल नॉर्म्स प्रमाणे ही दौंड रायझिंग मॅरेथॉन ही यावर्षी सुसज्ज आणि प्रशस्त अशा स्वरूपात तुम्हाला दिमागदार पद्धतीने यावर्षी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। याच्या मागे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दौंड रायझिंग मॅरेथॉनच्या आयोजन कमिटी बरोबर कैलासवासी सुभाषांना कुल मेमोरियल ट्रस्ट, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ दौंड, त्याचबरोबर कैलासवासी भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय, त्याचबरोबर खवटे हॉस्पिटलचे रोहनजी खवटे या सर्वांचं या मॅरेथॉनमध्ये खूप मोलाचा वाटा आहे। त्याचप्रमाणे यावर्षी जी गेल्या वर्षापासून जी मॅरेथॉन झाली याच्यामध्ये इंटरनॅशनल नॉर्म्सची जी क्रायटेरिया आहे हा फुलफिल करण्यामध्ये रोहनजी खवटे डॉक्टर यांनी खूप अशी मोलाची मदत आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि ते यावर्षी सुद्धा मॅरेथॉनचे दरवर्षीप्रमाणे रेस डायरेक्टर आहेत। त्यामुळे यावर्षीची जी मॅरेथॉन आहे या मॅरेथॉनमध्ये केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातले सुद्धा हजारो स्पर्धक यावर्षी सहभागी होणार आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यावर्षी मॅरेथॉनमध्ये भारताबाहेरील सुद्धा इथिओपिया असेल, केनिया असेल, कॅनडा असेल यातील स्पर्धकांनी यावर्षी स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे यावर्षीची मॅरेथॉन आम्हाला खूप चांगली जाईल असा विश्वास वाटतो। दौंड रायझिंग हाफ मॅरेथॉन DRHM 2025 यावर्षी रविवार 24 ऑगस्ट पहाटे 6 वाजता दौंड तालुका क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे। या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने आम्ही जी लिंक देतो त्या लिंकवर रजिस्टर करून किंवा स्कॅनरवर क्लिक करून पूर्ण ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया असणार आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावरच प्रत्येकाला या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेता येईल। या वर्षी या मॅरेथॉन मध्ये 4 कॅटेगरीज असणार आहेत, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर। 3 किलोमीटर या स्पर्धेत भाग घ्यायला 5 वर्ष ते 12 वर्ष वयोगट हा क्रायटेरिया आहे किंवा सिनियर सिटीजन म्हणजे 60 इयर्स अँड अबाव असे लोक 3 किलोमीटर मध्ये भाग घेऊ शकतात। 12 वर्षाच्या पुढील सर्व लोक 5 किलोमीटर मध्ये भाग घेऊ शकतात। 18 वर्षाच्या पुढील सर्व लोक 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर मध्ये सहभाग घेऊ शकतात। या मॅरेथॉनला भरघोस असे कॅश प्राइज मनी पण आहे।
म्हणून मॅक्सिमम लोकांनी या स्पर्धेत 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर यासाठी रजिस्ट्रेशन करावं. लवकरात लवकर रजिस्ट्रेशन प्रत्येकाने ऑनलाईन पद्धतीने करावं, कारण फक्त 1 महिना रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे. आम्ही 10 ऑगस्टला रजिस्ट्रेशन लिंक बंद करत आहोत, म्हणून बरोबर आजपासून 32 दिवसच रजिस्ट्रेशनसाठी अवधी प्रत्येकाकडे आहे आणि देर आर लिमिटेड नंबर ऑफ सीट्स. 2,500 रजिस्ट्रेशन्स आहेत. आतापर्यंत भरपूर लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, म्हणून मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो की ज्यांना या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे त्यांनी टाउनस्क्रिप्टवर ऑनलाईन लिंक रजिस्टर करून लवकर रजिस्ट्रेशन करावे, म्हणजे तुमची दरवर्षीप्रमाणे म्हणजे माझं रजिस्ट्रेशन राहिलं असं होणार नाही. प्रत्येकाला स्पर्धेत छान असा सहभाग घेता येईल. आता जे लोक रजिस्टर करतील त्या लोकांना 23 ऑगस्ट शनिवारी एक्सपो ठेवण्यात येईल रामकृष्ण लॉन्स मध्ये. हा एक्सपो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या कालावधीत ठेवण्यात येईल. या एक्सपो मध्ये सर्व रजिस्टर्ड पार्टिसिपंट्सनी त्यांचे जे काही बिब नंबर असतील, त्यांचे किट्स असतील, टी शर्ट्स असतील, हे आदल्या दिवशी घेणं क्रमप्राप्त आहे. जर तुम्ही हे आदल्या दिवशी घेतले नाहीत तर मॅरेथॉन डेला त्या दिवशी पहाटे हे तुम्हाला उपलब्ध करून देता येणार नाहीत. म्हणून एव्हरी रजिस्टर्ड पार्टिसिपंट शुड कम ऑन 23 ऑगस्ट आणि त्या दिवशी एक्सपो इथे तुमचं किट कलेक्ट करून 24 तारखेला स्पर्धेत सहभाग नोंदवावा. या वर्षी स्पर्धा म्हणजे एम्स रजिस्टर्ड मॅरेथॉन आहे. एम्स इज असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अँड डिस्टन्स रेसेस. या स्पर्धेचा रूट हा सुद्धा फार युनिक आहे. 3 वर्ष हा रूट सेम राहणार आहे. या रूटची सुरुवात म्हणजे मॅरेथॉनची सुरुवात हे तालुका क्रीडा संकुल दौंड येथून बरोबर 6 वाजता चालू होईल. पुढे गोल राऊंड, पुढे रोटरी आयलंड, बोरावके नगर, पुढे जाऊन कुरकुमचा घाट, कुरकुम शहर, कुरकुम पोलीस चौकी, इथून हा टर्न अराउंड असेल. टर्न अराउंड पॉईंट हा 10.6 किलोमीटर आहे आणि परत सगळं त्याच रूटनी परत येऊन 21.12 म्हणजे 21.12 किलोमीटर हा एक्झॅक्ट या मॅरेथॉनचा प्रवास असेल, विच इज इंटरनॅशनल नॉर्म्स. यावर्षी पहिल्यांदाच इंटरनॅशनल खेळाडू या आपल्या दौंड नगरीत येणार आहेत. ही आपणा सर्वांसाठी फार छान गोष्ट आहे. परत एकदा आय वुड लाईक टू अपील की सर्वांनी लवकरात लवकर या मॅरेथॉनसाठी रजिस्टर करावं. सर्वांनी लवकरात लवकर टाउनस्क्रिप्ट याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन लिंक वर रजिस्टर करावं किंवा रजिस्ट्रेशनचा जो स्कॅनर आहे त्याच्यावर तुम्ही गुगल लेन्सनी रजिस्टर करून लवकर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून you should get yourself registered for Daund Rising Half Marathon 2025. Thank you once again. 3 किलोमीटर हे 400 रुपये रजिस्ट्रेशन आहे. 5 किलोमीटर 500 रुपये, 10 किलोमीटर 750 रुपये आणि हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटर 1000 रुपये. आणि या सर्व याच्यात म्हणजे डिलिव्हरेबल जे म्हणतो की पैसे भरून तुम्हाला या मोबदल्यात काय मिळणार, तर एव्हरीवन विल गेट अ ड्राय फिट इंटरनॅशनल क्वालिटी ऑफिशियल टी शर्ट, यू विल गेट अ टायमिंग चिप, you will get a marathon aim register certificate, you will get a medal, शिवाय you will get nutritious breakfast, you will get on route support, hydration, electrolyte जे काही मिळतील ते, शिवाय जर मेडिकल प्रॉब्लेम जर कोणाला आले ते पण याच्यात इन्क्लुडेड आहे. आणि आदल्या दिवशी एक्सपोला जे काही आम्ही थोडंसं स्नॅक्स ठेवतो हे ते सगळं ते सर्व याच्यात इन्क्लुडेड आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.